सो तुम्हाला देखील हा प्रश्न पडतो का की नेहमी जेवणामध्ये काय बनवायचं? तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। घरात असतील नसतील तेवढ्या सगळ्या भाज्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत, असतील ते तांदूळ वापरायचे आहेत। पातेल्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, लसणाची फोडणी द्यायची आहे कढीपत्ता घालून। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा। कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला टमाटर घालून घ्यायचं आहे। त्यानंतर घरातील असतील नसतील तेवढे सगळे मसाले देखील घालून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर हे सगळे मसाले व्यवस्थित परतवून झाल्यानंतर घेतलेल्या सर्व भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि लक्षात ठेवायचं आपल्याला ह्या भाताला शिजवण्यासाठी नेहमी गरम पाणीच यूज करायचं आहे, त्याने आपला भात अगदी मस्त सुटसुटीत होतो। तर इथे तांदूळ घालून घेतलेले आहेत मी आणि त्याचबरोबर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि यामध्येच आपल्याला हे गरम पाणी घालून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिट आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे। 15 मिनिटातच आपला भात इथे शिजून तयार होतो, कारण की गरम पाणी घातल्यामुळे जास्त वेळ लागत नाही। सो रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा।